आणि आज जे पहिले सत्र आपण सुरू करतोय ते म्हणजे इंट्रोडक्शन टू GIS अँड GIS सॉफ्टवेअर. आणि ह्यासाठी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर सरदार पाटील सर. डॉक्टर सरदार पाटील सरांची वेगळी ओळख करून देण्याची मला नाही वाटत काही गरज आहे, कारण समस्त महाराष्ट्रभर सरांनी विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. तसेच समस्त भारतभर सरांना वेल नोन जिओग्राफर म्हणून सरांची एक वेगळी ओळख आहे. आणि जेव्हा विषय GIS, SPSC सारख्या विषयांचा येतो तेव्हा सरांचं नाव हे आवर्जून घेतलं जातं. आणि सरांचा एक्सपर्ट एरिया हा QGIS आहे आणि तेच आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. तरी मी आपला जास्त वेळ न घेता डॉक्टर सरदार पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आजचे सेशन त्यांनी सुरू करावं. सर धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बेसिक्स ऑफ QGIS हा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्णतः प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. खरं तर सुरुवातीला आम्ही असं ठरवलेलं होतं की सुरुवातीपासूनच प्रॅक्टिकलला सुरुवात करायची. मात्र हे करत असताना काही प्राध्यापकांच्याकडून जो फीडबॅक आम्ही घेतला, या फीडबॅकनुसार त्यांनी असं सांगितलं की किमान एका व्याख्यानाच्या माध्यमातून ही भौगोलिक माहिती प्रणाली काय आहे, त्याच्याशी निगडीत असणाऱ्या संकल्पना, त्याचे घटक कोणते आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत याच्यावर एका तासामध्ये जर तुम्ही डेमॉन्स्ट्रेट केलं तर जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्या विद्यार्थ्यांना किंवा अध्यापकांना माहिती आहे की भौगोलिक माहिती प्रणाली काय आहे, त्यांच्या दृष्टीनं हे रिपिटेशन असणार आहे. पण ज्यांना अजिबात माहिती नाही की भौगोलिक माहिती प्रणाली नेमकी काय आहे, ती कशी चालते, त्याचे कोणते घटक आहेत किंवा त्याचे उपयोग कोणते आहेत, तर त्यांच्यासाठी हा एक पाया असेल असं मला वाटतं. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी प्रेझेंटेशन देतो. हे प्रेझेंटेशन देत असताना काही ठिकाणी मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये PPT केलेली आहे. याचं कारण असं की काही शब्द असतात की ज्याला मराठी माध्यमातून आपल्याला पर्यायी शब्द शोधणं आणि तो पुन्हा समजून घेणं हे अवघड काम असलेलं दिसून येतं. माझा आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आपण यापूर्वी भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केला आहे का किंवा आपण करता का? मला खात्री आहे की या सेशनला जेवढे विद्यार्थी, अध्यापक जॉईन आहेत, या सर्वांनीच यापूर्वी भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केला आहे. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की यापूर्वी आम्ही कधीही भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केलेला नाही. पण आपण सर्वजण भौगोलिक माहिती प्रणालीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असता आणि यामध्ये प्रामुख्याने तुम्ही Google मॅप्स जे वापरता, तर ती देखील एक भौगोलिक माहिती प्रणाली आहे. त्याला मी दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणेल की इट इज अ वेब GIS. GISमधलं जे फर्दर डेव्हलपमेंट आहे वेब GIS, तर Google मॅप हे वेब GISचा भाग असलेले दिसून येतात. अनेक जण वापरत असतात, पण आपल्याला हे अनेक वेळेला कळत नाही की मला इथून आता रत्नागिरीला जायचं आहे, तर ऑटोमॅटिकली तो Google मॅप आपल्याला अनेक मार्ग दाखवत असतो आणि हे मार्ग दाखवल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी रिअल टाईम इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचत असते. तर यामध्ये पहा की एखाद्या रोडला कोणत्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन आहे, ट्रॅफिक कंजेशन असेल तर कोणत्या पर्यायी मार्गाने गेलं पाहिजे, अशी अनेक प्रकारची माहिती तुम्हाला मिळत असते. पण आपल्याला हे माहिती नसतं की ही एक भौगोलिक माहिती प्रणाली आहे किंवा त्याचाच हा एक भाग आहे. भौगोलिक माहिती प्रणालीची आपल्याला संकल्पना समजून घ्यायची आहे. पण भौगोलिक माहिती प्रणालीची संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपल्याला भूअभिक्षेत्रीय तंत्रज्ञान म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. अलीकडील कालखंडामध्ये आणखी एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते, ती म्हणजे जिओ इन्फॉर्मॅटिक्स. मराठीमध्ये त्याला भूमाहितीशास्त्र असं म्हणतात. आणि मी तर असं म्हणेल की जिओ इन्फॉर्मॅटिक्स इज अ सिनर्जी ऑफ सेव्हरल डिसिप्लिन्स. अनेक विद्याशाखा जेव्हा एकत्रित येतात, त्या अनेक विद्याशाखांच्या एकत्रीकरणातून जिओ इन्फॉर्मॅटिक्स म्हणजेच भूमाहितीशास्त्राची निर्मिती होते. आणि या अनेक विद्याशाखांच्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर यामध्ये जिओलॉजी येतं, यामध्ये केमिस्ट्री येईल, यामध्ये बॉटनी येईल, जिओग्राफी येतं, कार्टोग्राफी येतं, कम्प्युटर सायन्स येतं.
इवन इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, सायकॉलॉजी अशा असंख्य विद्याशाखांचा समावेश जो आहे, हा समावेश या भूमाहितीशास्त्रात केला जातो. आणि या भूमाहितीशास्त्रालाच दुसरी एक टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे, ते म्हणजेच भूअभिक्षेत्रीय तंत्रज्ञान. आणि या भूअभिक्षेत्रीय तंत्रज्ञानाचे जे आत्ता मी सांगितले असे अनेक घटक जरी असले तरी यामध्ये 3 घटक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि यामध्ये पहिला आहे दूरसंवेदन, दुसरा आहे भौगोलिक माहिती प्रणाली आणि तिसरा आहे जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली. आता दूरसंवेदन म्हणजे काय? तर कोणत्याही वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता दूर अंतरावरून जी माहिती मिळवली जाते, त्याला दूरसंवेदन म्हणून ओळखलं जातं. याच्या मी फार खोलात जाणार नाहीये, कारण आमच्या डोक्यामध्ये या दूरसंवेदनाला अनुसरून देखील एक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा आमचा एक मानस आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक अगोदर घेतो, तो म्हणजे जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली. याला जी-पी-एस म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल. या जी-पी-एसचा आपण वापर करत असतो. मोबाईल जी-पी-एसचा आपण मोस्टली वापर करत असतो. पण मोबाईल जी-पी-एसचा वापर करत असताना आपल्याला आपलं लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड किती आहे हे डिमार्केट करणं किंवा तो पॉइंट, लाईन, पॉलिगॉन डिमार्केट करणं सहजासहजी शक्य होत नसतं. यासाठी सुरुवातीला हँड जी-पी-एस वापरले जायचे, ज्याची ॲक्युरसी अराउंड 3 मीटर असते. म्हणजेच तुम्ही एखादा जी-पी-एस, माझ्या हातामध्ये हे जी-पी-एस इक्विपमेंट आहे, मी घेऊन जर एखाद्या ठिकाणी क्षेत्रामध्ये गेलो आणि या क्षेत्रभेटी दरम्यान मला एखादी विहीर डिमार्केट करायची असेल, तर त्या विहिरीचं लोकेशन 3 मीटर ॲक्युरसी असेल, तर त्याच्या सराउंडिंग एरियामध्ये ते कुठेही 3 मीटरच्या रेडियसमध्ये असू शकतं. यासाठी पूर्वी हँड जी-पी-एसचा वापर केला जायचा. त्याच्यानंतर डिफरन्शियल जी-पी-एस आला. आता या डिफरन्शियल जी-पी-एसची ॲक्युरसी ही मिलीमीटरमध्ये असते. म्हणजेच तुम्ही उभं राहिलेल्या ठिकाणापासून 10 सेंटीमीटरच्या आत काही वेळेला ती 10 मिलीमीटर इतकी त्याची ॲक्युरसी असते. पण त्याचं जे कॉस्ट आहे, ते इक्विपमेंट जर आपल्याला पर्चेस करायचं झालं, तर त्याच्यासाठी 40 ते 50 लाख रुपये आपल्याला पे करावे लागतात. त्यामुळेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या संशोधन संस्था आहेत, अशा संस्थांच्यामध्येच हे इक्विपमेंट आपल्याला पाहायला मिळतं. पण अलीकडे कोणत्याही प्रकारचं जी-पी-एस आपल्याला पर्चेस करावा लागत नाही. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील काही ॲप्लिकेशन्स टाकून आपण पॉइंट, लाईन, पॉलिगॉन फीचर डिमार्केट करू शकतो. खरं आमच्या या शेड्यूलमध्ये तो कुठेही नाही आहे. पण मला आता सुचलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी त्याच्यावर देखील एक तुम्हाला डेमो आवर्जून निश्चितपणे देईल, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने तुमच्या घराचा परिसर, तुमच्या महाविद्यालयाचा परिसर किंवा तुमचा एखादा रिसर्च प्रोजेक्ट ज्या विषयाला अनुसरून तुम्हाला करायचा आहे, तर तिथले पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन फीचर तुम्हाला डिमार्केट करता येतील. या प्रकारचा डेमो आम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील देऊ. पुढे भौगोलिक माहिती प्रणालीचा जर विचार केला, तर भौगोलिक माहिती प्रणाली हे 20व्या शतकात विकसित झालेलं एक बहुविद्याशाखीय क्षेत्र आहे. कारण आज भौगोलिक माहिती प्रणालीचं ॲप्लिकेशन नाही, असं एकही विद्याशाखा नाही आहे. इव्हन फिजिक्ससारख्या विषयामध्ये जेव्हा अवकाशामध्ये सॅटेलाईट सोडले जातात, तर त्याचं मॅपिंग, त्याचं जे सिम्युलेशन आहे किंवा त्याचं मॉनिटरिंग आहे, हे जी-आय-एसच्या माध्यमातून केलं जातं. केमिस्ट्रीमध्ये जे काही वॉटर क्वालिटी ॲनालिसिस केलं जातं, तर ते वॉटर क्वालिटी ॲनालिसिस केल्यानंतर डिसिजन मेकिंगसाठी प्रामुख्याने जी-आय-एसचा वापर केला जातो. सायकॉलॉजिकल कंडिशन मॅपिंग ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. आज फॉरेन कंट्रीजमध्ये त्याचा उपयोग जो आहे, हा उपयोग अतिशय मोठ्या प्रमाणात केला जातो. तर त्याच्यासाठी देखील भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केला जातो. म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली हे बहुविद्याशाखीय असं क्षेत्र असलेलं दिसून येतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल, की हे सामान्य माणसाला उपयुक्त असणारे असं एक तंत्रज्ञान आहे. आता याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर रिअल वर्ल्ड आपण नकाशे तयार करत असतो आणि या नकाशांच्यावर समजा आम्ही आमच्याच कॉलेजचा जर विचार केला, तर आमच्या कॉलेजचं एक 17 एकरचं लँड पार्सल आहे. याच्यावर वेगवेगळ्या इमारती आहेत. इमारतींच्यावर सोलर पॅनल बसवलेले आहेत. एखादी विहीर आहे, झाडं आहेत, प्लेग्राऊंड आहेत. तर अशा प्रत्येक घटकाचा एक लेयर तयार होणार आहे. आणि जी-आय-एसचं वैशिष्ट्य काय? तर जी-आय-एस हॅज द कॅपॅबिलिटी टू इंटिग्रेट मल्टी लेयर इन्फॉर्मेशन
अँड टू एक्स्ट्रॅक्ट द इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. निर्णय प्रक्रियेमध्ये आपण ती माहिती जी आहे ही माहिती एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. एन नंबर ऑफ लेयर्स जे आहेत, असंख्य लेयर आहेत, हे असंख्य लेयर तुम्ही GIS मध्ये एकत्रित करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही डिसिजन मेकिंग जे आहे हे डिसिजन मेकिंग करू शकता. या भौगोलिक माहिती प्रणालीच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला इंग्रजी माध्यमातील काही व्याख्या या ठिकाणी दाखवेन. तर यामध्ये पहा की पहिली व्याख्या आहे, अ सिस्टम फॉर कॅप्चरिंग, स्टोरिंग, चेकिंग, मॅनिप्युलेटिंग, अनालायझिंग अँड डिस्प्लेइंग डाटा आर स्पॅशियली रेफरन्स टू द अर्थ. अशा वेगवेगळ्या आहेत. या व्याख्यांच्यावर मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करणार नाही आहे, कारण मी आधीच तुम्हाला सांगितले की आपल्याला हे मराठी माध्यमातून घ्यायचं आहे आणि या प्रकारे इंग्रजी माध्यमातून एखादी व्याख्या येऊन आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. मला हे अपेक्षित नाही की तुम्ही या भौगोलिक माहिती प्रणालीची व्याख्या लक्षात ठेवावीत. मला हे अपेक्षित आहे की QGIS सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावचा, तुम्ही तुमच्या तालुक्याचा, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा, तुम्ही तुमच्या महाविद्यालयाचा नकाशा जर अतिशय उत्तम प्रकारे तयार करू शकलात, तर मला असं वाटतं की ते आमच्या दृष्टीनं एक अचिव्हमेंट असणार आहे. याच्या ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, यामध्ये वेल नोन डेफिनेशन की जी इन्फ्लुएन्शियल डेफिनेशन मांडली जाते, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की GIS इज अ कम्प्युटर असिस्टेड सिस्टम स्पेशली यूज फॉर मॅपिंग, मेजरिंग, मॉनिटरिंग अँड मॅनिप्युलेशन ऑफ जिओग्राफिकल डेटा. त्याचंच मी पहिलं ट्रान्सलेशन केलेलं आहे. भौगोलिक आकडेवारीच्या मॅपिंग, मोजमाप, देखरेख आणि हाताळणीसाठी वापरण्यात येणारी संगणक सहाय्यक प्रणाली. एक लक्षात ठेवा, GIS म्हणजे सर्व काही नाही. GIS हे एक तंत्र आहे आणि ते तंत्र आपल्याला शिकायचं आहे आणि त्या तंत्राचा उपयोग कसा करायचा हे कोण ठरवेल, तर तुमचा मेंदू ठरवतो. त्याच्याविषयी त्याचे जेव्हा ॲप्लिकेशनकडे जाऊ तेव्हा मी काही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं तुमच्याशी शेअर करेन. मी या ठिकाणी दुसरी एक व्याख्या अशी दिलेली आहे की स्थलकालीय माहितीचे विश्लेषण करून निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वापरण्यात येणारी संगणक सहाय्यक प्रणाली म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली होय. आता या भौगोलिक माहिती प्रणालीसाठी वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. यामध्ये पहिलं नाव आहे मल्टीपर्पज जिओग्राफिकल डेटा सिस्टम. त्यानंतर मल्टीपर्पज इनपुट लँड यूज सिस्टम, कम्प्युटराइज GIS. अशा वेगवेगळ्या नावांनी आज GIS ओळखलं जातं आणि आताच्या या कालखंडामध्ये ऑटोमेटेड GISचा विकास झालेला आहे. स्पेशलाइज्ड GISच्या विकासावर अधिक भर दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहा की अर्बन इन्फॉर्मेशन सिस्टम, रुरल इन्फॉर्मेशन सिस्टम, फॉरेस्ट रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम, लँड रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. म्हणजेच आपण एक एक घटक घेतला आणि त्याला अनुसरून एक स्पेशलाइज्ड GIS जे आहे ते GIS विकसित होत आहे. एखादा सायकॉलॉजिस्ट असेल, हा सायकॉलॉजिस्ट काय करेल तर क्राईम मॅपिंग करू शकतो आणि मग एखादा क्राईम आहे तो वेगवेगळ्या प्रदेशामध्ये घडत असताना त्याच्या ज्या असणाऱ्या वेगवेगळ्या सायकॉलॉजिकल कंडिशन्स याचा ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशन सुरुवातीला आपल्याला एकत्रित करता येते आणि या ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशनच्या क्लबिंगच्या माध्यमातून सिमिलर काइंड ऑफ कंडिशन्स कोणकोणत्या ठिकाणी आढळतात किंवा ज्याला क्राईम हॉटस्पॉट आपण म्हणतो, तर हा क्राईम हॉटस्पॉट डिफाईन करण्यासाठी देखील GISचा वापर करता येतो आणि स्पेशलाइज्ड GISमध्ये क्राईम इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणून त्याला ओळखलं गेलेलं दिसून येतं. अशी GISची वेगवेगळी नावं आहेत. जेव्हा आम्ही प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेट करू, हे डेमॉन्स्ट्रेट करत असताना तुमचे प्रश्न तुम्ही विचारावेत असं आम्हाला वाटतं आणि मग त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न किंवा तुमच्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला अनुसरून डेमॉन्स्ट्रेशन देण्याचं काम जे आहे हे काम आम्ही करणार आहोत. आता खरं तर जर आपण पाहिलं, GIS इज अ DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा जर विचार केला तर दोन प्रकारच्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असतात. एक ट्रान्झॅक्शन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम ज्या बँकांच्या मध्ये वापरल्या जातात किंवा कॉर्पोरेटमध्ये वापरलं जातं, तर त्याला ट्रान्झॅक्शन बेस्ड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असे म्हणतात. आणि दुसरा जो या DBMSचा प्रकार आहे तो म्हणजेच डिसिजन सपोर्ट सिस्टम, त्याला DSS म्हणून
ओळखलं जातं. आणि या डिसिजन सपोर्ट सिस्टममध्ये GISचा समावेश केला जातो. आता GIS हे DBMSचं आहे. मग असं असताना GIS का गरजेचं आहे? तर GIS हॅज द कॅपॅबिलिटी टू इंटिग्रेट स्पॅशियल डेटा अँड नॉन स्पॅशियल डेटा. भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये अभिक्षेत्रीय आणि अभिक्षेत्रीय माहिती एकत्रित करण्याची ताकद जी आहे, ताकद असलेली दिसून येते. आता तुम्ही असा प्रश्न विचाराल, की अभिक्षेत्रीय माहिती कशाला म्हणायचं आणि अभिक्षेत्रीय माहिती कशाला म्हणायचं? तर जी माहिती अक्षांश आणि रेखांशाच्या साहाय्याने व्यक्त करता येते आणि जी स्टॅटिक असते, तिला अभिक्षेत्रीय माहिती असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला स्पॅशियल इन्फॉर्मेशन म्हणून ओळखलं जातं. आता कदाचित तुम्ही वर्गामध्ये बसलेला असाल, तुम्ही खोलीमध्ये बसलेला असाल, घरामध्ये असाल, तर तुमचं घर असेल किंवा वर्गखोली असेल किंवा तुमचं कार्यालय असेल, या कार्यालयाला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे आणि हा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार काहीही झालं तरी बदलणारा नाहीये. त्याच्यामुळे त्याचा समावेश जो आहे, हा समावेश अभिक्षेत्रीय माहितीमध्ये केला जाईल. आणि अभिक्षेत्रीय माहिती म्हणजे काय? तर एनी फॉर्मल इन्फॉर्मेशन अबाउट स्पॅशियल इन्फॉर्मेशन. जी अभिक्षेत्रीय माहिती आहे, या अभिक्षेत्रीय माहितीविषयी असणारी औपचारिक माहिती म्हणजेच अभिक्षेत्रीय माहिती होय. आणि आपलं हे काम आहे, की आपल्याला या दोन्हीचं इंटिग्रेशन जे आहे, या दोन्हीचं इंटिग्रेशन करायचं आहे. प्रामुख्याने GISमध्ये या प्रकारे इंटिग्रेशन करून डिसिजन मेकिंगसाठी त्याचा उपयोग केला जातो. GIS स्पेशल का आहे? तर हे मल्टी डायमेन्शनल आहे. अनेक अंगांनी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करता येतो. खूप मोठा म्हणजे अगदी पहा, की संपूर्ण जगाचा डेटा आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्या ठिकाणी त्याचा ॲनालिसिस करू शकतो. म्हणजे समजा माझ्याकडे एक स्पॅशियल इन्फॉर्मेशन आहे, की संपूर्ण जगभरातली मिलियन सिटीज तो डेटा असेल आणि त्याच्यामध्ये मी काही रिलिजियस डेटा फीड केलेला आहे ॲज अ ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशन. म्हणजे समजा त्या प्रत्येक शहरामध्ये हिंदू किती आहेत, मुस्लिम किती आहेत, शीख किती आहेत, जैन किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, याचं टोटल बायफर्केशन मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी एका सिंगल क्वेरीच्या माध्यमातून जगातील कोणती अशी शहरं आहेत, की ज्या शहरांच्यामध्ये एक्स रिलिजनची लोकसंख्या सर्वाधिक आहे, याचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे, हे एक्स्ट्रॅक्शन विदिन अ सेकंद आपण करू शकतो आणि तो डेटा जो आहे, तो कधीतरी एखाद्या निर्णय प्रक्रियेमध्ये वापरला जाऊ शकतो. त्याचबरोबर समजा तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असाल, तर त्याचं मॅपिंग आणि तो जो भरपूर डेटा आहे, त्या ठिकाणी मतदान केंद्र असतात, या मतदान केंद्रांचं लोकेशन आहे, त्या ठिकाणी येणारे स्त्री पुरुष आहेत, त्या प्रत्येकाचा असणारा एजगट वेगळा आहे, प्रत्येकाची कास्ट वेगळी आहे, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, प्रत्येकाचं शैक्षणिक पातळी वेगळी आहे, या प्रत्येकाची आर्थिक पातळी वेगळी आहे. या सगळ्याचं इंटिग्रेशन करण्याची कॅपॅबिलिटी ही GISमध्ये असलेली दिसून येते. आणि म्हणूनच GIS हे अन्य DBMSपेक्षा स्पेशल असलेलं दिसून येतं. आपल्याला या व्याख्यानामध्ये आणखी एक घटक समजून घ्यायचा आहे, तो म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक. या घटकांच्यामध्ये प्रामुख्याने हे 5 घटक असलेले दिसून येतात. यापैकी पहिला घटक आहे म्हणजेच हार्डवेअर. म्हणजे तुम्हाला GISचं सॉफ्टवेअर रन करायचं असेल, त्यामध्ये उत्तम मॅप बनवायचा असेल किंवा डिसिजन मेकिंगसाठी याचा वापर करायचा असेल, तर आधी हार्डवेअरची गरज असते. आणि हे हार्डवेअरमध्ये काय येतं, तर कॉम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल आणि त्याच्याशी संबंधित असणारे जे पार्ट आहेत, त्याचा समावेश हार्डवेअरमध्ये केला जातो. हार्डवेअर नंतर आपल्याला सॉफ्टवेअर लागतं. आता GIS सॉफ्टवेअरचे 2 प्रकार आहेत. एक प्रोप्रायटरी GIS सॉफ्टवेअर्स किंवा ज्याला कमर्शियल GIS सॉफ्टवेअर्स म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं आहे FOSS, फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर, FOSS, FOSS. तर हा एक सॉफ्टवेअरचा वेगळा प्रकार आहे. आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतो, तेव्हा GIS शिकणं खरोखर खूप अवघड होतं. कारण या प्रकारे कुठलेही स्रोत उपलब्ध नव्हते. आता तुम्हाला सहजासहजी एक प्रशिक्षण कार्यक्रम, एक अभ्यासक्रम देवरुख महाविद्यालय घेतंय. तुम्ही तुमच्या घरात बसून हे सगळं तंत्रज्ञान शिकणार आहात. कदाचित हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सिटीचा नकाशा तयार कराल आणि हा नकाशा तयार केल्यानंतर तुमच्या आई-वडिलांना मिळणारं समाधान जे आहे, हे खूप वेगळं असणार आहे.
पण आमचा कालखंड असा होता की जेव्हा सॉफ्टवेअर मिळत नव्हते, कारण प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर्स फक्त होते, ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स हा प्रकारच नव्हता आणि त्याच्यामुळे शिकत असताना खूप मर्यादा होत्या. आज प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर्स देखील अगदी नॉमिनल किमतीमध्ये आपल्याला मिळतात. कारण पूर्वीचा एक कालखंड होता की ज्यावेळी ArcGIS हे सॉफ्टवेअर खरेदी करायला 15 लाख रुपये पे करावे लागायचे. आता ArcGISचं जे ॲडव्हान्स व्हर्जन आहे ArcGIS Pro, हे नाममात्र 10,000 रुपये किमतीमध्ये तुम्ही एका वर्षासाठी परचेस करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे, तर 10,000 रुपये पे केले, 1 वर्षासाठी लायसन घेतली आणि उत्तम प्रकारे डेटा ॲनालिसिस केलं, हे देखील तुम्ही करू शकता. आपण या वर्कशॉपच्या माध्यमातून FOSS म्हणजेच फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये QGISवर ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. तिसरं आहे मेथड्स. आता मेथड्समध्ये प्रामुख्याने कुठल्या वेक्टर ॲनालिसिस, रास्टर ॲनालिसिस, त्याच्यानंतर जिओस्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, स्पॅशियल ॲनालिसिस, सोलर ॲनालिसिस, एन नंबर ऑफ मेथड्स आर देअर. आणि या मेथड्स कशा आहेत, तर त्या इनबिल्ट आहेत. तुम्हाला त्या मेथड्स क्रिएट कराव्या लागत नाहीत. QGISच्या बाबतीत फक्त तुम्हाला काही प्लगिन्स जी आहेत, ही प्लगिन्स डाउनलोड करावी लागतील किंवा इन्स्टॉल करून ठेवावे लागतील आणि त्या प्लगिनचा उपयोग करून तुमचा जो डेटा जो आहे, या डेटाचं विश्लेषण तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर याचा चौथा घटक जो आहे तो म्हणजेच डेटा. आणि डेटाचे 2 प्रकार आहेत, जसं मी आत्ताच कम्युनिकेट केलेलं आहे, स्पॅशियल डेटा आणि नॉन स्पॅशियल डेटा. स्पॅशियल डेटामध्ये जी माहिती आपल्याला अक्षांश आणि रेखांशाच्या साहाय्याने व्यक्त करता येते आणि ज्याचं स्थान हे स्टॅटिक आहे, बदलत नाही. म्हणजे कदाचित पहा की तुम्ही खुर्ची नेऊन अंगणात ठेवलीत, तर त्या खुर्चीचं लोकेशन आपण अक्षांश आणि रेखांशाच्या साहाय्याने डिमार्केट करू शकतो का? तर करू शकतो. मात्र ती स्पॅशियल इन्फॉर्मेशन असणार नाही. याचं कारण आज खुर्ची तुमच्या अंगणात आहे, उद्या ती शेजाऱ्याच्या अंगणात देखील जाऊ शकते. मग त्या माहितीला आपण स्पॅशियल इन्फॉर्मेशन म्हणू शकत नाही. तो ॲडिशनल वेगळा घटक आहे. आणि ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशनमध्ये स्पॅशियल इन्फॉर्मेशनशी संबंधित जी ॲडिशनल माहिती आहे त्याचा समावेश होतो. यामध्ये पहा की समजा तुमच्या नावावर काही एक 8-10 एकर जमीन आहे. त्या जमिनीचं क्षेत्र तुम्हाला मोजायचं असेल, म्हणजे त्याचा अक्षांश रेखांश तुम्ही घेतलंत, तर ती झाली स्पॅशियल इन्फॉर्मेशन. आणि मग त्या जमिनीचं क्षेत्र किती आहे, त्याचा एरिया किती आहे, त्या ठिकाणी कोणकोणती पिकं घेतली जातात. 1991 ते 2023 या कालावधीत त्या ठिकाणच्या पिकं रचनेत काय बदल झालेला आहे. त्यानंतर त्याची जी ओनरशिप आहे, या ओनरशिपमध्ये काय बदल झालेला आहे. त्या ठिकाणची जी सॉईल आहे त्याची गुणवत्ता काय आहे, त्याचं टेक्स्चर काय, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. अशी असंख्य प्रकारची माहिती जी आहे, ही माहिती ॲडिशनली तुम्हाला त्या लोकेशनला अटॅच करता येते आणि त्यालाच या ठिकाणी नॉन स्पॅशियल इन्फॉर्मेशन किंवा ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशन म्हणून ओळखले जाते. स्पॅशियल इन्फॉर्मेशनमध्ये रास्टर आणि व्हेक्टर असे 2 प्रकार पडत असलेले दिसून येतात. आणि शेवटचा जो घटक आहे या भौगोलिक माहिती प्रणालीचा, तो म्हणजेच युजर्स हा असलेला दिसून येतो. म्हणजेच तुम्ही आम्ही जे याचे वापरकर्ते आहेत, कोण निर्माता असेल तर कोण उपभोक्ता असणार आहे. जसं की आपण गुगल मॅप वापरतो. या गुगल मॅपचा जर तुम्ही विचार केलात तर गुगल कंपनी हा त्याचा निर्माता झाला आणि संपूर्ण जगभर आपण जे आहोत ते त्याचे उपभोक्ते असलेले दिसून येतो. या गुगल मॅपनं काय केलेलं आहे, तर संपूर्ण जगाचं चित्र बदलवून टाकलेलं आहे. त्याच्याही पलीकडे GIS इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्या नुकसानीत ज्या गेल्या, त्याचं क्रेडिट कोणाला जात असेल तर ते गुगल मॅपला आणि गुगल अर्थला जात असलेलं दिसून येतं. कारण त्यांच्या माध्यमातून ही माहिती पब्लिकसाठी अतिशय मोफत त्या ठिकाणी खुली करण्यात आलेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा भाग की गुगलची जी ॲक्युरसी आहे, ही ॲक्युरसी जगामध्ये कोणत्याही GIS कंपनीला आज तागायत गाठता आलेली नाही. आता भौगोलिक माहिती प्रणालीच्या उपयोगांविषयी बोलायचं आहे. तर याचे उपयोग कसे आहेत, तर मी तर असं म्हणेल की असंख्य आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यात जी कल्पना येते ना, त्या कल्पनेला उत्तर GISमध्ये मिळतं. आणि ते जर मिळत नसेल तर मी असं म्हणेल की मग या GISचा उपयोग नाही आहे. उपयोगांची मांडणी करण्यापूर्वी मी एक अनुभव शेअर करेन. 2015 साली
मी नैनिताल युनिव्हर्सिटीमध्ये GISच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी होतो. आणि याचं वैशिष्ट्य काय, तर हा इंटरडिसिप्लिनरी होता. म्हणजेच बहुविद्याशाखीय किंवा आंतरविद्याशाखीय म्हणा, मल्टीडिसिप्लिनरी होता. त्यामध्ये बॉटनी, फिजिक्स, केमिस्ट्री, सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी अशा सगळ्या विषयांचे प्राध्यापक जॉइन झालेले होते. आणि आम्हाला एक व्याख्यान द्यायला आले आणि ते व्याख्यान दिल्यानंतर मुंबईतील एका ख्यातनाम महाविद्यालयातील सोशिओलॉजीचे प्राध्यापक उठले आणि त्यांनी असं सांगितले की हे सर सगळं ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एक अडचण आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकरी खूप आत्महत्या करतात आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आपण या भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करू शकतो का? या सुदूर संवेदनाचा जागतिक स्थाननिश्चिती प्रणालीचा उपयोग करू शकतो का? त्यांनी हा प्रश्न विचारल्याबरोबर सगळे हसले. कारण हे कसं शक्य आहे ना, की आता जरी सॅटेलाईटला दिसलं एखादा शेतकरी आहे, त्याने गळफास लावून घेतो आहे, तरी ते तिथून सेंटरला कळणार, कंट्रोल सेंटर, तिथून ते जिल्हाधिकाऱ्यांना कळेल आणि नंतर तो जिल्हाधिकारी किंवा ती यंत्रणा त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल, असं आम्हा सगळ्यांना वाटलं. पण असं म्हणतात ना, की एक्सपर्ट इज एक्सपर्ट आणि त्यांनी सांगितलं, की हो निश्चितपणे आपण त्या आत्महत्या ज्या आहेत, या आत्महत्या कमी करू शकतो. मग याच्यासाठी काय करावं लागेल? मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं, की तुम्ही दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये NDVI कॅल्क्युलेशन करायचं. आता तुमच्यासाठी NDVI, WDI वगैरे हे सगळं नवीन असेल आणि ते आपण आता शिकणारही नाही आहोत. ते एकतर इंटरमिडिएट कोर्स किंवा ॲडव्हान्स कोर्समध्ये ते कंप्लीट केलं जाईल. NDVI म्हणजे नॉर्मलाइज्ड डिफरन्शियल व्हेजिटेशन इंडेक्स. तर हे NDVI का कॅल्क्युलेट केलं जातं? तर याच्यामुळे ड्राउटनेस इंडेक्स आपल्याला कळते. म्हणजेच एखाद्या ठिकाणी जो दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची तीव्रता किती आहे, तर याची माहिती जी आहे, ही माहिती आपल्याला या NDVIच्या माध्यमातून मिळू शकते. अलीकडे अन्य काही तंत्रज्ञान देखील, अन्य काही टेक्निक्स विकसित झालेले आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं, की आपण आधी NDVI कॅल्क्युलेट करायचं आणि हॉटस्पॉट डिमार्केट करायचे, की यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असणारे हॉटस्पॉट कोणते आहेत, गावं कोणती आहेत आणि ती जर आपण डिमार्केट वेल इन ॲडव्हान्स करू शकलो, तर सरकारच्या माध्यमातून, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करायचे. त्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जाणून त्यांना मदत करण्याचे प्रोग्राम हाती घ्यायचे आणि ओव्हरऑल जर असे प्रयोग केले, तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकतो. आता हे मी आधीच का सांगितलं, तर तुम्ही कदाचित वेगवेगळ्या विषयातील विद्यार्थी किंवा प्राध्यापक असाल, तर तुम्हाला आधी हे कळलं पाहिजे, की माझा प्रश्न असा आहे, तर याला मी उत्तर कसं शोधू शकतो? तर याच्यासाठी लॉजिकल थिंकिंग जे आहे, हे लॉजिकल थिंकिंग आवश्यक असलेलं दिसून येतं. आता याचा पहिला उपयोग जो आहे, तो म्हणजे संसाधने व्यवस्थापन, रिसोर्स मॅपिंग किंवा रिसोर्स मॅनेजमेंट. उदाहरणार्थ पहा, की तुम्हाला तुमच्या एखाद्या नगराचं पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन करायचं आहे, तर GISच्या माध्यमातून तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे त्याचं व्यवस्थापन करू शकता. किंवा अन्य काही संसाधने असतील, ज्यामध्ये मिनरल्स आहेत, खनिज संपत्ती आहे, खनिज तेल आहे, कोणत्याही प्रकारची साधनसंपत्ती घेतली, तर त्याचं उत्तम असं व्यवस्थापन जे आहे, हे व्यवस्थापन भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून करता येतं. भौगोलिक माहिती प्रणालीचा सर्वाधिक जो वापर केला जातो, ते म्हणजेच लँड यूज अँड लँड कव्हर चेंज किंवा प्लॅनिंग, ज्याला भूमी उपयोजन आणि भूमी आवरण बदल किंवा त्याचं व्यवस्थापन नियोजन म्हणता येईल. तर याच्यासाठी GISचा सर्वाधिक प्रमाणात वापर केला जातो. तुम्ही जस्ट गुगल केलं तर तुमच्या एक लक्षात येईल, की GISमध्ये सर्वाधिक रिसर्च पेपर हे लँड यूज लँड कव्हर चेंजवर म्हणजेच LULC ॲनालिसिसवर झालेले आहेत. आणि हे LULC ॲनालिसिस हे अनेक घटकासाठी उपयोगी असतं. म्हणजे तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, तर LULCची गरज आहे. एखाद्या ठिकाणी नवीन वसाहत निर्माण करायची आहे, तर LULC ॲनालिसिस गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी पाईपलाईन टाकायची आहे, तर तुम्हाला LULC ॲनालिसिसची गरज आहे.
तुम्हाला वॉटर सिनॅरिओ अभ्यासायचा आहे, LULC अनालिसिसची गरज आहे, तुम्हाला सोलर एनर्जी अभ्यासायची आहे, तरी देखील या ठिकाणी LULC अनालिसिस गरजेचं असलेलं दिसून येतं. तिसरा घटक आहे शेती. आता शेतीमध्ये किती प्रमाणात वापर केला जातो, तर त्या शेतीच्या पिकावर पडलेली कीड कोणत्या प्रकारची आहे, त्याच्यानंतर पिकाची वाढ कशी झालेली आहे, पिकाच्या वाढी लक्षात घेऊन त्याच्या स्टेजेस लक्षात घेऊन यावर्षी महाराष्ट्रामध्ये तांदळाचं उत्पादन किती होईल याचं जे प्रिडिक्शन आहे, हे प्रिडिक्शन करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. साधारणतः तुम्ही शेतीचा जर विचार केलात, तर शेतीच्या क्षेत्रामध्ये जर घट होत आलेली असेल, तर त्या प्रकारचं प्रिडिक्शन देखील आपल्याला करता येतं, की साधारणतः 2011 पासून आता 2023 पर्यंत या प्रकारे शेती क्षेत्र कमी होत गेलेलं आहे. जसं आपण स्टॅटिस्टिक्समध्ये प्रिडिक्शन अभ्यासतो, तो लिनियर कर्व असतो, तर त्याच पद्धतीचं स्पॅशियल कर्व जो आहे किंवा त्या ठिकाणी होणारा बदल, पुढच्या 10 वर्षानंतर शेतीची स्थिती काय असेल, तर याचं प्रिडिक्शन जे आहे, हे प्रिडिक्शन आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यानंतर वनीकरण म्हणजे फॉरेस्ट रिसोर्स मॅपिंग, मग त्यामध्ये फॉरेस्ट वनाखालील क्षेत्र कमी होणं, त्याचे वनांचे प्रकार आणि त्याच्यामध्ये होणारा बदल याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून करता येतं. जलसंपत्ती व्यवस्थापन, वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, मग यामध्ये अर्बन वॉटर रिसोर्स असतील, रुरल वॉटर रिसोर्सेस असतील, सरफेस वॉटर असेल, ग्राउंड वॉटर असेल, या सगळ्याचं ॲनालिसिस हे आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून करता येतं. समजा तुम्ही एखाद्या नगरावर काम करत आहात, त्या नगरातील सगळ्या पाण्याच्या विहिरी तुम्ही त्याचे लोकेशन फाइंड आउट केले, त्याची बदलती पाणी पातळी विचारात घेतलीत, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पाणी पातळी किती होती, फेब्रुवारी महिन्यात किती होती, मार्च महिन्यात किती, त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, तर प्रत्येक महिन्यानुसार जर तुम्ही त्या ठिकाणची पाणी पातळी विचारात घेतलीत, तर इन्व्हर्स कंटुरिंग टेक्निक वापरून तुम्ही त्या ठिकाणचं त्याचं स्पेशल मॅपिंग करू शकता. आणि मग याचा वापर कशासाठी होईल, समजा मी एखादा रिअल इस्टेटमध्ये काम करणार आहे, तर त्या पाण्याच्या झोनच्या वॉटर झोनच्या नकाशावर मी माझा रिअल इस्टेटचा नकाशा ओव्हरले करेन आणि मग साहजिकच तो एक वेगळा लेअर डिसिजन मेकिंगसाठी मी माझ्या प्लॉटची विक्री करताना वापरू शकतो. ज्या भागात पाणी कमी आहे त्या प्लॉटची किंमत जी आहे ही किंमत कमी असेल आणि ज्या भागामध्ये पाणी पातळी वर आहे किंवा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या भागातल्या प्लॉटची किंमत जास्त असेल. तर या प्रकारच्या डिसिजन मेकिंगसाठी देखील तुम्ही भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग जो आहे हा उपयोग करू शकता. त्याचबरोबर अर्बन अँड रुरल प्लॅनिंग म्हणजे नगर नियोजन आहे. अनेक वेळेला पहा की शहरांच्यामध्ये DP बनवला जातो. DP म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन. आणि हा DP बनवत असताना त्याचं सगळं जे काही अलीकडे मॅपिंग केलं जातं, हे मॅपिंग GISमध्ये केलं जातं. मग यामध्ये ओपन स्पेसेस किती आहेत, रस्त्याची रुंदी किती असेल, त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी आपल्याला बगीचा टाकायचा आहे, कोणत्या ठिकाणी अन्य फॅसिलिटीज द्यायच्या आहेत, कोणत्या ठिकाणी मंदिर आहेत, कोणत्या ठिकाणी एक्झिस्टिंग लँड यूज ॲज इट इज राहणार आहे, कोणत्या ठिकाणचा लँड यूज बदलणार आहे, कोणत्या ठिकाणची जमीन आपल्याला ॲक्वायर करायची आहे. तर या सगळ्याचं प्लॅनिंग जे आहे, या सगळ्याचं नियोजन हे आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून करता येतं. पर्यावरण व्यवस्थापन आहे. यामध्ये एन्व्हायरमेंटल क्वालिटी, इकोसिस्टम मॅनेजमेंट म्हणजेच पर्यावरणाशी संबंधित अनेक घटक. आताच तुम्ही जर पश्चिम घाटाचा विचार केलात तर रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं रुंदीकरण चाललेलं आहे आणि मग त्याचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस आपल्याला करायचं आहे. EIA म्हणतो आपण, पर्यावरणीय परिणाम मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. तर हे पर्यावरणीय परिणाम मूल्यमापन करण्यासाठी देखील या भौगोलिक माहिती प्रणालीचा आपल्याला उपयोग अतिशय उत्तम प्रकारे करता येतो. जोखीम व्यवस्थापन आता कदाचित कळणार नाही, पण रिस्क असेसमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला कळेल. तर रिस्क असेसमेंट कोणत्याही ठिकाणी किती रिस्क आहेत. एखाद्या वस्ती असते की ज्या ठिकाणी फ्लडिंग रिस्क असते, मग ती फ्लडिंगची रिस्क किती आहे, मग त्याचं असेसमेंट करायचं असेल, त्याची लेवल ठरवायची असेल, तर त्याच्यासाठी या भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करता येतो. त्याचबरोबर फायर रिस्क आहे, त्याचबरोबर भूकंप, ज्वालामुखी, ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतील, मॅनमेड आपत्ती असतील, तर त्या अनुषंगाने आपल्याला रिस्क असेसमेंट हे भौगोलिक माहिती प्रणालीत करता येतं. त्यानंतर व्यवसाय विपणन म्हणजे मार्केटिंग.
याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करता येतो. याच्यासाठी तुम्ही स्पॅशियो टेम्पोरल ॲनालिसिस करू शकता. एखादा आठवडी बाजार घ्यायचा, या आठवडी बाजारामध्ये कोणत्या भागामध्ये कोणते विक्रेते बसतात आणि त्याचा अगोदर मॅपिंग करून घ्यायचं. नंतर त्यांची सोशो इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सगळी घ्यायची आणि त्याच्यातून मग काही डिसिजन मेकिंग करता येऊ शकतो. त्याचा आपण डिसिजन मेकिंग म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणते विक्रेते आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल पाहिजे असेल तर ते बदल करण्याच्या दृष्टीने ती इन्फॉर्मेशन जी आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला वापरता येते. एखाद्या ठिकाणी बसणारे विक्रेते आहेत त्यांच्यामध्ये काही सोशल होमोजिनिटी आहे का, ते विशिष्ट धर्माला, विशिष्ट जातीला किंवा विशिष्ट कम्युनिटीला रिप्रेझेंट करतायत आणि मग त्याच्यातून भविष्यकाळात काही कॉम्प्लेक्सिटी निर्माण होऊ शकते, काही काही गुंतागुंतीच्या घटना घडू शकतात का. तर या प्रकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने मार्केटिंग जिओग्राफीमध्ये किंवा कमर्शियल जिओग्राफीमध्ये याचा उपयोग केला जातो. रिअल इस्टेटच्या बाबतीत मी ऑलरेडी तुमच्याशी बोललेलो आहे. फॅसिलिटी मॅपिंग म्हणजे सुविधा मॅपिंग असं त्याला मराठीत मी शब्द टाकलेला आहे, त्याला इंग्रजीमध्ये फॅसिलिटी मॅपिंग म्हणतात. मग या फॅसिलिटीज काय असतील, म्हणजे अगदी पाण्याचा नळ ही एक फॅसिलिटी आहे. STD बूथ पूर्वी असायचे, ही फॅसिलिटी आहे. ST स्टँड, शाळा, वैद्यकीय सेवा सुविधा यासारख्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी, विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी सांगतो, भुवन पंचायत म्हणून एक योजना आहे. या भुवन पंचायत योजनेच्या माध्यमातून एखाद्या गावातील फॅसिलिटीचं मॅपिंग जर तुम्ही करू शकलात तर एका गावामागे एका विद्यार्थ्याला 2,000 रुपये मिळतात. ही सध्याची चालू असणारी योजना आहे. त्याच्यासाठी तुमच्या महाविद्यालयातील जो भूगोलशास्त्र विभाग असेल, या विभागाच्या माध्यमातून तुम्ही भुवनशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे तुमच्या महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग हे त्याचं ऑफिशियल केंद्र असेल. तुम्ही जी माहिती अपलोड करताय त्याचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम त्या महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागाचं असेल आणि ती माहिती एकदा अद्ययावत झाली की साहजिकच मग केंद्र शासनाकडून तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी एका गावासाठी 2,000 रुपये जमा होतील. तर या प्रकारे फॅसिलिटी मॅपिंग आपल्याला करता येतं. त्यानंतर वाहतूक व्यवस्थापन, तुम्ही गुगल मॅप वापरताच, त्याच्यामुळे मला याच्याविषयी फारसं वेगळं बोलण्याची गरज आहे असं वाटत नाही. यामध्ये कनेक्टिव्हिटी ॲनालिसिस, ॲक्सेसिबिलिटी ॲनालिसिस करता येतं. तुम्ही कदाचित सरप्राईज व्हाल, पण ज्यांच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप इन्स्टॉल आहे ते प्रत्येक सेकंदाला कुठे गेले याची सगळी माहिती गुगलकडे आहे. जे आपल्याला गुगलच्या माध्यमातून रिअल टाईम इन्फॉर्मेशन मिळते. पहा, कधी-कधी आपण इथून पुण्याला चाललो तर असं दाखवतं की मध्ये काही ट्रॅफिक कंजेशन झालेलं आहे, पर्यायी मार्ग लगेच रिअल टाईम आपल्याला गुगल सूचित करतं. हे कशाच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी जेवढे वापरकर्ते आहेत, वाहन चालवणारे आहेत, या प्रत्येकाचं मोबाईल लोकेशन गुगलनं ट्रॅक केलेलं असतं. सिस्टीममध्ये त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि एक लक्षात येतं की एवढे हे इतक्या संख्येने मोबाईल इथं आहेत आणि ते फास्ट फॉरवर्ड होत नाहीयेत. याचा अर्थ या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन झालेलं असावं, म्हणून मग गुगल तुम्हाला पर्यायी रूट जो आहे हा पर्यायी रूट सुचवत असलेलं दिसून येतं. टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार, यामध्ये पहा की त्या टेलिफोनच्या लाईन्स टाकतात, त्याचं मॅपिंग करण्यासाठी GISचा उपयोग केला जातो. जे काही मोबाईल टॉवर्स उभे केले जातात तर याच्यासाठी फिजिओग्राफिक ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. या फिजिओग्राफिक ॲनालिसिसमध्ये शॅडो ॲनालिसिस केलं जातं, म्हणजेच कोणत्या ठिकाणी टॉवर उभा केला तर जास्तीत जास्त लोकांना ही सेवा जी आहे ही सेवा मिळू शकेल. याच्यासाठी प्रामुख्याने GISचा उपयोग जो आहे हा उपयोग केला जातो. त्यानंतर खाणकाम व्यवसायामध्ये GISचा उपयोग केला जातो. आत्ताच मी बोललो की आपलाच एक विद्यार्थी या मायनिंग सेक्टरच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करतो आहे. प्रामुख्याने त्याचं मॅपिंग केलं जातं. त्या ठिकाणची जिओलॉजी, ड्रेनेज, सॉईल स्ट्रक्चर, सॉईल टेक्स्चर, त्या ठिकाणची जिओमॉर्फॉलॉजी या सगळ्याचं विश्लेषण केलं जातं आणि तो जो एक विस्तृत अहवाल आहे, हा विस्तृत अहवाल आपल्याला त्यांना सादर करावा लागतो आणि त्याच्यानंतरच शासन त्याला मान्यता देतं. खाणकामांचं व्यवस्थापन करणं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, अनुषंगिक डिसिजन घेणं, यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केला जातो. सरकारी एजन्सीजमध्ये हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
आपल्याच महाविद्यालयाच्या माध्यमातून 2015 साली माझं जे गाव होतं तर त्याचं मॅपिंग करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि यामध्ये त्याच्या ज्या काही कॅडेस्ट्रल पार्सल्स आहेत, कॅडेस्ट्रल मॅप आहेत, तर त्याचं मॅपिंग केलेलं होतं. आता देखील विलेज डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्याचं काम विभागाच्या माध्यमातून हाती घेतलेलं आहे आणि हा विलेज डेव्हलपमेंट प्लॅन हा केंद्र शासनाला सादर केला जाईल आणि मग अनुषंगिक त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जाईल. प्रामुख्याने जे सरकारी एजन्सीजमध्ये आज वापर केला जातो तो भारतामध्ये खूप अत्यल्प प्रमाणात केला जातो. पण मी तर या मताचा आहे, की जे आता पहा की पी-आर-सी आलेलं होतं, पॉप्युलेशन रजिस्टरची संकल्पना मांडलेली होती. खरं तर दर 10 वर्षांनी आपल्याकडे जनगणना केली जाते. तुम्ही मला विचाराल तर त्याची गरज नाहीये. का गरज नाहीये? खरं तर ज्या त्या गावातील जे पॉप्युलेशन आहे, ही पॉप्युलेशनचं मॅपिंग आपल्याला करता आलं पाहिजे आणि हे मॅपिंग डी-बी-एम-एस मग या ठिकाणी दोन्ही डी-बी-एम-एस आपल्याला इंटिग्रेट करावे लागतील. एक जी-आय-एस बेस्ड डी-बी-एम-एस आणि दुसरं जे मी म्हटलं की ट्रान्झॅक्शन बेस्ड डी-बी-एम-एस याचं इंटिग्रेशन करून जर माहिती रेग्युलरली अद्ययावत केली जात असेल, तर खऱ्या अर्थाने दर 10 वर्षांनी जनगणना करण्याची देखील गरज नाही आहे आणि त्याच्यासाठी देखील भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केला जातो. संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करतात. याच्यासाठी सुदूर संवेदनाची माहिती आणि भौगोलिक माहिती प्रणालीचं त्या सुदूर संवेदनाच्या माहितीच्या विश्लेषणासाठी म्हणून उपयोग केला जातो. विशेषतः दूरसंवेदनाच्या बाबतीत काही डेव्हलपमेंटल सॅटेलाइट्स असतात. म्हणजेच विकासासाठी वापरले जाणारे उपग्रह असं आपण त्याला म्हणू शकू. तर ॲक्च्युली हे डेव्हलपमेंटल सॅटेलाइट्स म्हणजे अनेक वेळेला स्पाय सॅटेलाइट्स असलेले दिसून येतात. ज्या क्षेत्रामध्ये काही चुकीचं कार्य चाललेलं असतं, ज्या ठिकाणी टेररिस्ट अटॅक होण्याची शक्यता असते, त्या ठिकाणी दिवसाचे 24ही तास त्या ठिकाणी आपले सॅटेलाइट जे आहेत, हे सॅटेलाइट त्या भागाचं निरीक्षण करण्याचं काम जे आहे, हे काम करत असलेले दिसून येतात. आपत्कालीन मोहिमा म्हणजे जसं की आता एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि ते आग लागलेलं ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी ते आपली अग्निशमन दलाची गाडी कमीत कमी वेळेमध्ये पोहोचली पाहिजे आणि याचं प्लॅनिंग जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी आज जी-आय-एस मोठमोठ्या मेट्रोजमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं गेलेलं दिसून येतं. स्मार्ट सिटीजच्या बाबतीत देखील पहा, की स्मार्ट सिटी कन्सेप्ट ही मुळात जी-आय-एसवर आधारित असलेली दिसून येते. त्यानंतर गुन्हे व्यवस्थापन. तर याच्यामध्ये स्पॅशियल म्हणजे क्राईम जिओग्राफीमध्ये मोठ्या प्रमाणात जी-आय-एसचा वापर केला जातो. आज तसे त्याचे पोर्टल्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण हॉटस्पॉट डिफाईन करू शकतो. त्याच्यानंतर त्याचं मॅपिंग केल्यामुळे काय होतं, की त्याची फ्रिक्वेन्सी लक्षात येते आणि त्याचा ॲट्रिब्यूट डेटा जर आपण गोळा केला, तर सिमिलर कंडिशन आणखी कोणत्या ठिकाणी घडू शकते. तर याचं प्रिडिक्शन जे आहे, हे प्रिडिक्शन देखील आपल्याला या ठिकाणी भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून करता येतं. पुरातत्व विभागाचं त्याचं मॅपिंग जे आहे आर्किओलॉजी यामध्ये देखील भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केला जातो. म्हणजे असे असंख्य शाखा आहेत. हे मी मांडलेले जे आहेत, हे तुम्ही असं म्हणू शकता की प्रातिनिधिक स्वरूपात हे उपयोग आहेत. पण याच्याही पलीकडे जाऊन याचे उपयोग जे आहेत, हे उपयोग करता येतात. माझं पहिलंच वाक्य मी पुन्हा रिपीट करतो. द ॲप्लिकेशन्स ऑफ जी-आय-एस स्टार्ट्स विथ ह्युमन थिंकिंग अँड स्टॉप्स विथ ह्युमन थिंकिंग. ज्या ठिकाणी मानव विचार करायला सुरुवात करतो, तिथून जी-आय-एसचे उपयोग सुरू होतात आणि ज्या ठिकाणी माणसाचा विचार थांबतो, त्याच ठिकाणी जी-आय-एसचे उपयोग जे आहेत, हे जी-आय-एसचे उपयोग थांबलेले दिसून येतात. तर आतापर्यंत मी भौगोलिक माहिती प्रणालीची संकल्पना, त्याच्यानंतर त्याच्या व्याख्या, त्याच्यानंतर त्याचे घटक आणि त्याचे उपयोग याच्यावर मांडणी केलेली आहे. आता आपल्याला जी मांडणी करायची आहे, यामध्ये कोणतं जी-आय-एस सॉफ्टवेअर आपण वापरू शकतो? जी-आय-एस सॉफ्टवेअरचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक कमर्शियल जी-आय-एस सॉफ्टवेअर किंवा त्याला प्रोप्रायटरी जी-आय-एस सॉफ्टवेअर म्हणून ओळखले जाते. या कमर्शियल जी-आय-एस सॉफ्टवेअरमध्ये प्रामुख्याने ArcGIS, जिओमेडिया, मॅप इन्फो प्रोफेशनल, एडास इमॅजिन, ग्लोबल मॅपर, मिनीफोल्ड जी-आय-एस, ग्राम प्लस प्लस इत्यादी अनेक सॉफ्टवेअरचा समावेश केला जातो. आता ArcGIS या सॉफ्टवेअरचा विचार केला तर सद्यस्थितीला मार्केटमध्ये
ArcGIS Pro हे सॉफ्टवेअर आलेलं आहे आणि त्याची किंमत विद्यार्थ्यांसाठी अतिशय नाममात्र आहे म्हणायला हरकत नाही, कारण फक्त 10,000 रुपयामध्ये एका वर्षासाठी या ArcGIS Proचं सबस्क्रिप्शन आपल्याला मिळतं. पूर्वी याच्यासाठी आपल्याला 15 लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च करावे लागत होते. यापैकी एर्डास इमॅजिन सॉफ्टवेअर आहे हे प्रामुख्याने जे काही सॅटेलाईट इमेजेस आहेत त्याच्या ॲनालिसिससाठी त्याचा वापर केला जातो. दुसरा जो सॉफ्टवेअरचा प्रकार आहे त्याला फॉस म्हणतात. म्हणजे याचे दोन प्रकार पडतात, एक नुसतं ओपन सोर्स आणि दुसरा प्रकार आहे फ्री अँड ओपन सोर्स. व्हॉट इज द डिफरन्स? ओपन सोर्स म्हणजे खुले आहेत, पण ते फ्री असतील असं नाही. म्हणजे एकदा तुम्हाला ओपन सोर्स म्हणजे तुम्हाला लायसन दिली की ती तुम्ही दुसरीकडे ट्रान्सफर करू शकता. फॉसमध्ये काय आहे, फ्री अँड ओपन सोर्समध्ये म्हणजे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केलेलीच ते जे सॉफ्टवेअरचे फाईल आहे ती तुम्ही कितीही जणांना वाटू शकता. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कॉपीराईट किंवा अन्य प्रकारच्याही कुठल्याही फायनान्शियल लायबिलिटी ज्या आहेत या लायबिलिटी आपल्याला येत नाहीत. आणि यामध्ये QGIS, सागा, एल्विस, ओपन जम्प, ग्रास, दिवा GIS, जिओडा एक्सेट्रा ही ती जी खाली लिंक दिलेली आहे विद्यार्थ्यांनी आवर्जून ती सर्च करून पाहावी. GISgeography.com या वेबसाईटला गेल्यानंतर फ्री GIS सॉफ्टवेअर आणि यापूर्वीचं होतं ते कमर्शियल GIS सॉफ्टवेअर, तिथे गेल्यानंतर या सगळ्या सॉफ्टवेअरविषयी तुम्हाला माहिती जी आहे ही माहिती मिळणार आहे. आणि आपण जी मांडणी करणार आहोत या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये ती QGIS या सॉफ्टवेअरविषयी. आता मी असं म्हणेल की आता इथून पुढे खऱ्या अर्थाने QGISला आपण सुरुवात केली. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त दारापर्यंत घेऊन गेलेलो आहे. काही शंका असतील तर विचारा, नसतील तर सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं आणि इन्स्टॉल कसं करायचं याच्यावर एक डेमो जो आहे हा डेमो मी तुम्हाला या ठिकाणी देईन. प्लीज. ठीक आहे, आता आपण सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉलेशनकडे जाऊ. हार्डली एक 5 मिनिटाचा तो डेमो असेल, पण तुम्हाला मात्र त्याच्यासाठी लागणारा वेळ कदाचित जास्त असू शकतो. आपल्याला QGIS हे सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचं आहे. याच्यासाठी तुम्ही Google Chromeमध्ये जा आणि Google Chromeमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही QGIS असे टाईप करा. QGIS पहा, https://qgis.org या वेबसाईटला जाल आणि या ठिकाणी वेलकम टू द QGIS प्रोजेक्टला तुम्ही क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेगळ्या प्रकारची माहिती येते पहा. या ठिकाणी डिस्कवर QGIS आहे, फॉर युजर्स गेट इन्वॉल्ड, डॉक्युमेंटेशन. आता तुमच्यापैकी समजा काही विद्यार्थी कम्प्युटर सायन्सचे असतील, त्यांना पायथॉन प्रोग्रामिंग येत असेल, काही कोडिंग येत असेल, तर ते या QGISला जॉईन करू शकतात. आणि QGIS जॉईन करू शकतात म्हणजे काय, तर त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही आणखी काही भर घालू शकता. QGISचं डेव्हलपमेंट दोन प्रकारचं चालतं, एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच प्लग इन डेव्हलपमेंट. आणि तुम्ही अगदी तुमचे प्लगइन्स डेव्हलप करून ते QGISच्या प्लगइनमध्ये अपलोड करू शकता किंवा त्यांच्या सॉफ्टवेअरमध्येच काही चेंज आहे. एखादं सोलर ॲनालिसिसचं टूल आहे, तुम्हाला असं वाटतं की हे जे होणारं ॲनालिसिस आहे ते प्रॉपर होत नाही, त्यात हे प्रोग्रामिंग आपण बदललं पाहिजे, तर तुम्ही त्या प्रकारे कोडिंग करून त्यांच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता. त्याच्या काही प्रोसेसेस आहेत त्या तुम्हाला फॉलो करावे लागतील. आपला आजचा मोटिव्ह हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं आणि इन्स्टॉल कसं करायचं याच्याशी संबंधित आहे. तुम्ही इथं जर पाहिलं, माझ्या कर्सरकडे तुम्ही लक्ष ठेवायला असं मी गृहीत धरतोय, तर या ठिकाणी दिले पहा 3.34.2 हे आत्ताचं आलेलं अपडेशन आहे आणि हे 3.28.14 हे मोस्ट स्टेबल म्हणतात याला. मोस्ट स्टेबल म्हणजे जे बऱ्यापैकी सगळेजण वापरतात आणि ज्याचा फीडबॅक
बऱ्यापैकी चांगलं आलेलं आहे. ते 3.28.14 आहे आणि लेटेस्ट व्हर्जन जे आहे ते 3.34 आहे. मी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा ऑटोमॅटिकली या ठिकाणी हे डाउनलोडला आलं. डाउनलोड QGIS 3.34 किंवा मग तुम्हाला 3.34 नको आहे, जुनं पाहिजे 3.28 LTR, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. दुसरं हे इन्स्टॉलेशन डाउनलोड ही टॅब आहे. त्याच्यात शेजारी ऑल रिलिजियस म्हणून आहे आणि या ऑल रिलिजियसला तुम्ही इथं जर क्लिक केलं तर सगळे आतापर्यंतचे आलेले जे व्हर्जन्स आहेत, कदाचित अशी एखादी तुमच्याकडे फाईल असू शकते की ती 2.81ला केली होती किंवा 2.80ला केली होती आणि ती फाईल मग तुम्हाला तिथं ओपन करायची आहे. म्हणजे ते मॅप लेआउटची फाईल असेल तर मग तो जुना सेटअप तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ऑल रिलिजियसच्या माध्यमातून घेऊ शकता. सोर्सेसला गेल्यानंतर त्याचे लेटेस्ट रिलीज त्याचे सोर्सेस वगैरे आपल्याला इथे मिळतात आणि त्याचे हिअर लेटेस्ट रिलीज आणि लाँग टर्म रिलीज असे 2 प्रकारचे सोर्सेस मिळतात. तुम्ही याच्या फार तपशिलात जावं असं मला अजिबात वाटत नाही, पण गेलात तरी काही हरकत असणार नाही. आता हे डाउनलोड QGIS 3.34ला मी क्लिक केलं. येस. आता हे माझं डाउनलोड स्टार्ट झालेलं आहे. इकडे पहा की ह्या डाउनलोडमध्ये वन डाउनलोड इन प्रोग्रेस म्हटलेलं आहे. याच्यासाठी वेळ लागू शकतो. आता इकडे पहा की माझ्याकडे हे सांगते की 2 तास लागतील म्हणून. आता तुमच्याकडे पण इंटरनेटचं स्पीड किती आहे, काय आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. हे जे सॉफ्टवेअर आहे ते साधारणतः 1.2 GBचं आहे आणि त्या तुलनेमध्ये तुम्हाला वेळ लागणार आहे. तर हे डाउनलोड झाल्याखेरीज आपण इन्स्टॉल करू शकत नाही. माझ्याकडे पूर्वीचं इन्स्टॉल केलेलं आहे QGIS, ते माझ्याकडे 3.32.3 आहे आणि आताचं रिलीज जे आहे ते 3.34.2 असलेलं दिसून येतं. तर हे आजचं तुमच्यासाठी टास्क असेल, म्हणजे ही असाइनमेंट असेल. तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील एखादा PC बघायचा किंवा घरातील लॅपटॉप असेल, घरातील लॅपटॉप, PC, मित्राचा एखादा लॅपटॉप असेल तर त्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर जे आहे, हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. आता याच्यासाठी काही मिनिमम रिक्वायरमेंट लागणार आहेत. तर रॅम जितकी चांगली असेल, तितकं तुमचं प्रोसेसिंग फास्ट होणार आहे. आता रॅम चांगली म्हणजे किती असावी? तर किमान 4 GB असेल तर उत्तम. 8 GB, 16 GB जर रॅम असेल तर अतिउत्तम. म्हणजे तुमचं पुढचं प्रोसेसिंग जे आहे, हे पुढचं प्रोसेसिंग फास्ट होणार आहे असं मी म्हणेल. त्याच्यानंतर दुसरा याचा एक भाग आहे, याच्या असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायच्या. आता असाइनमेंट सबमिट करायच्या त्या कशा करायच्या? तर हे डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करत असताना त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ते स्क्रीनशॉट तुम्हाला अपलोड करायचे. त्याचा एक फॉर्मॅट आहे. त्याच्यासाठी मी एक वर्ड फाईल तुमच्याशी Google क्लासरूममध्ये शेअर करेन आणि त्या वर्ड फाईलमध्ये तुम्ही बदल करायचे आहेत तुमच्या त्या असाइनमेंटच्या अनुषंगाने आणि ते तुमचे सगळे स्क्रीनशॉट्स असतील. हे स्क्रीनशॉट असाइनमेंट टास्कमध्ये जाऊन तुम्ही Google क्लासरूमच्या माध्यमातून अपलोड करायचे. आजच्या देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाचं भूगोलशास्त्र विभाग आणि विभागाशी आणि महाविद्यालयाशी सामंजस्य कराराद्वारे जोडले गेलेली जी इतर महाविद्यालय आहेत त्यांच्या अंतर्गत आज आपण QGIS ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं पहिलं सेशन ऐकलं. त्या सेशन मध्ये आपल्याला आजचे व्याख्याते म्हणून डॉक्टर सरदार पाटील सर लाभले होते, ज्यांनी आपल्याला QGIS ची अगदी बेसिक माहिती मला वाटतं उपलब्ध करून दिली की जी भूगोल विषयाला सोडून इतरही जे विद्यार्थी आहेत किंवा संशोधक विद्यार्थी असतील किंवा भूगोल विषयाचे अध्यापक प्राध्यापक आहेत यांच्यासाठी मराठी विषयातून म्हणजे मातृभाषेतून आणि अगदी सहज सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने सरांनी आपल्याला आज मार्गदर्शन केलं की ज्याच्यामध्ये
आपण अगदी GIS चा उपयोग कोणत्या क्षेत्रामध्ये करू शकतो. मला वाटतं असं कोणतंही क्षेत्र नाही की जिथे आपल्याला GIS वापरता येणार नाही. प्रत्येक क्षेत्राला आपण प्रत्येक क्षेत्राच्या मध्ये आपण GIS चा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्याद्वारे काहीतरी नवीन संशोधन किंवा नवीन काहीतरी काम आपल्याला करण्याची संधी मला वाटतं या कोर्सच्या माध्यमातून मिळेल आणि त्याविषयी सरांनी जी माहिती दिली अतिशय वेळात वेळ काढून सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचं महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या पहिल्या सत्रामध्ये जे या सत्रासाठी उपस्थित राहिलेले विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधक, अभ्यासक असतील, तर अशा सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते आणि आजचं सत्र संपलं असं जाहीर करते.